ओके. ओके. आपण सामान्य आपण विज्ञानचे काही सामान्य प्रश्न पाहत ज्ञानचे आहोत. प्रश्न पाहत आहोत. सगळ्यांनी म्यूट व्हा. ओके. आता बघा, प्रश्न क्रमांक 91 पर्यंत आपण काल आलो होतो. आता प्रश्न क्रमांक 92 पाहूया. गोवऱ्या, पालापाचोळा, लाकूड, कोळसा, जीवाश्म इंधन हे जे ऊर्जा स्रोत आहेत ते आपणास पुन्हा निर्माण करता येत नाहीत. म्हणून अशा ऊर्जा स्रोतांना टिंबटिंब असे म्हणतात. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो पहा. गोवऱ्या, पालापाचोळा, लाकूड, कोळसा, जीवाश्म इंधने हे ऊर्जा स्रोत आपणास पुन्हा निर्माण करता येत नाहीत. अशा ऊर्जा स्रोतांना काय म्हणतात? मी सांगू शिवांजली गायकवाड. हा, सांग शिवांजली. अनवीकरणीय ऊर्जा स्रोत. अनवीकरणीय. बघा, अनवीकरणीय ऊर्जा स्रोत किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे, कोण सांगते? दुसरा एक शब्द आहे, पारंपरिक ऊर्जा स्रोत. म्हणजे जे ऊर्जा स्रोत आपणास पुन्हा त्याची पुनर्निर्मिती करता येत नाही त्याला पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजेच अनवीकरणीय ऊर्जा स्रोत असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा असे ऊर्जा स्रोत अखंड व अक्षय आहेत. कोणकोणते सांगितले त्यात बघा. सौर ऊर्जा, आता सगळं मी ऊर्जा स्रोत येत नाही, त्यातलं एक ठराविक देतो. सौर ऊर्जा असेल. पवन ऊर्जा म्हणजे काय रे? पवन म्हणजे वारा. हा, म्हणजे पवन चक्की असतात बघा, त्या वाऱ्यामुळं त्या ठिकाणी पवन चक्कीची पातं हलतात आणि त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होते, ती पवन ऊर्जा आहे. सागरी ऊर्जा म्हणजे सागराच्या, समुद्राच्या लाटापासून निर्माण होणारी ऊर्जा. हे जे ऊर्जा स्रोत आहेत अक्षय आणि अखंड, याची पुन्हा निर्मिती होते. हे ऊर्जा स्रोत पुन्हा आपल्याला निर्माण करता येतात. म्हणून या ऊर्जा स्रोतांना काय म्हणायचं सांगा? काय म्हणायचं? अपारंपरिक. काय म्हणायचं? मगाच्याला पारंपरिक आणि आताच्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. किंवा दुसरा शब्द काय? नवीकरणीय. नवीकरणीय ऊर्जा स्रोत असं म्हणायचं. म्हणजे जे ऊर्जा स्रोत पुन्हा निर्माण करता येतात त्यांना आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत असे म्हणतात. याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा हे त्याचं सर्व उदाहरण आहेत. आता त्यानंतर प्रश्न पुढचा पहा. ध्वनीची तीव्रता कशात मोजतात? साऊंड. योग्य. काय म्हटला? हर्ट्स मध्ये. वारंवारता आली ना, फ्रिक्वेन्सी. सर डेसिबल मध्ये. साऊंड. डेसिबल. बघा, आपला अभ्यास किंवा आपलं जनरल नॉलेज किती आहे हे थोडं आजमावून पहा. कारण तुम्ही 8वीत आहात, मी प्रश्न 6वी 7वीचा विचारतोय. याच्यात तुमचाही दोष नाही, कारण 6वी 7वी मध्ये 2 वर्ष तुमचे कोरोनाच्या काळात गेलेले आहेत. कारण शाळामध्ये ऑनलाईन तुम्हाला अध्यापन झालं असेल, परंतु काही शाळांमध्ये
ऑनलाईन सुद्धा अध्यापन झालेलं नव्हतं आणि तुम्ही स्वतः सह माध्यम सुद्धा केलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न थोडा अवघड वाटत असतील. डेसिबल ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक होतं. त्यानंतर टिंबटिंबा हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 किती तारीख फेब्रुवारी सांगितली? 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी. फेब्रुवारी किती जणांना याचं उत्तर माहित होतं रे? तुमचं नाव आणि शाळा फक्त सांगायचे मला. आरती सांके भालवडी वेदिका कवडे ज्ञानवर्धिनी संस्कृती नलवडे भाडळे. ओके. चंद्रन सिंग अंजली गायकवाड दहिवडी. ओके, सर्वांचं अभिनंदन. विघ्नेश गोसावी जायगाव नेक्स्ट क्वेश्चन घेतो. 96 क्वेश्चन क्रमांक आहे पहा. थोडं सर्वांनी अनम्यूट व्हायचं, बोलायची म्यूट व्हा सर्वांनी. अजून कोणातरी खरखर आवाज येतोय, नंतर मला सगळ्यांना म्यूट करावं लागेल. अजून कोणतरी अनम्यूट आहे पहा. खाली माईक आहे, त्या माईक वर अशी आडवी रेष आली की तुमचा आवाज आम्हाला येणार नाही, त्याला म्यूट म्हणायचं. कोण आहे? सोमेश. बर, ओके. मोकळ्या टांगलेल्या स्थितीतील चुंबक कोणत्या दिशेत स्थिर होतो? जर एखादा चुंबक आपण मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये ठेवला खालच्या उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण. बरोबर. उत्तर मोकळा टांगलेल्या स्थितीतील चुंबक उत्तर दक्षिण या दिशेत काय होतो? स्थिर होतो. म्हणून त्या चुंबकाची जी दोन टोकं आहेत, त्या एका टोकाला दक्षिण ध्रुव आणि एका टोकाला काय म्हटलं जातं? उत्तर ध्रुव, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असं म्हटलं जातं. त्यानंतर 97 चा प्रश्न आहे. अल्निको, बघा मी एकदा लिहितो त्याचं नाव. ला काना आ, ल ला न जोडलं, पहिली वेलांटी को, अल्निको. हा जो पदार्थ आहे तो कशा कशाचं मिश्रण आहे? अल्निको हा पदार्थ कशा कशाचं काय आहे? सर मी सांगू मिश्रण का? आहे. शिवांजली गायकवाड. हा, ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट. कशात सांगितलं? ॲल्युमिनियम, निकेल आणि ॲल्युमिनियमची कोबाल्ट. संज्ञा Al, निकेलची संज्ञा Ni. Ni आणि कोबाल्टची संज्ञा Cu. CO. बघा, अल्निको लक्षात ठेवायला सुद्धा अवघड नाही. आल आल म्हणजे ॲल्युमिनियम, न आहे नी, नी म्हणजे निकेल आणि को म्हणजे कोबाल्ट. आल म्हणजे ॲल्युमिनियम, नी म्हणजे निकेल, को म्हणजे कोबाल्ट. अल्निको ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट या तिघांचं काय आहे? मिश्रण आहे. नाईन्टी एट. कोणत्या ब्रिटिश शास्त्रज्ञानं चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचं तंत्र विकसित केलं? कोणत्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले?
कोण अनम्यूट आहे रे? दिया कोण आहे? दिया पाटोळे. म्यूट हो, माईक बंद कर. दिया पाटोळे, खाली बघ माईकचं बटन आहे. नाही अजून तू म्यूट झाली. ओके झाली. प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. कोणत्या ब्रिटिश शास्त्रज्ञानं चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले? बरं, प्रश्नाचं उत्तर कोणालाच येत नाही. उत्तर सांगतो. मायकेल फॅरेडे. काय सांगितलं नाव? मायकेल फॅरेडे. काय केलं मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञानं? चुंबकाच्या साहाय्यानं वीज निर्मितीचं तंत्र विकसित केलं. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 99. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे टिंब अंश सेल्सिअस इतके असते. सूर्याच्या पृष्ठभागाचे जे टेम्परेचर आहे किंवा जे तापमान आहे ते साधारणतः किती अंश सेल्सिअस असतं? किती? 5000 डिग्री सेल्सिअस. 5000. बरं, अजून वेगळं कोणाचं? 5000 डिग्री सेल्सिअस. नाही, याचं उत्तर आहे 6000 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढचा 100 प्रश्न. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात? मंगळ प्लुटो. बरोबर आहे. मंगळ. मंगळ हा जो ग्रह आहे मंगळ. या ग्रहाला काय म्हणतात? लाल ग्रह असे म्हणतात. सगळं 5वी 6वी 7वी या लहान गटातील प्रश्न आहेत. तुम्ही सगळी 5वी 6वी 7वी पास होऊनच 8वीला आलाय, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित होतं खरं. बर, पुढं. उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडल्याने महाराष्ट्रातील टिंब हे सरोवर तयार झालेले आहे. बरोबर आहे. लोणार सरोवर. ज्या उल्का आहेत त्या पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडल्या आणि त्यामुळं महाराष्ट्रातील एक सरोवर तयार झालेलं आहे. त्या सरोवराचं नाव काय? सरोवर. लोणार सरोवर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 102. आता कुत्रा हा जो प्राणी आहे बघा, कुत्रा हा जो प्राणी आहे या प्राण्याचं सायंटिफिक नेम काय रे? वैज्ञानिक नाव काय कुत्रा या प्राण्याचं? सायंटिफिक नेम ऑफ कॅनिस डॉग. फॅबुलरिस. सर, कॅनिस फॅबुलरिस. कॅनिस फॅबुलरिस. फॅमिलियारिस. बघा, शब्द थोडा अवघड आहे. कॅनिस फॅमिलियारिस हे कुत्रा या प्राण्याचं काय आहे? वैज्ञानिक नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जास्वंद सगळ्यांना जास्वंद ही वनस्पती माहित आहे. त्याचं फुल लाल रंगाचं सर्वांना माहित आहे. मग या वनस्पतीचं सायंटिफिक नेम काय?
हिबिस्कस रोजा. हिबिस्कस रोजा. हिबिस्कस रोजा हिबिस्कस रोजा हिबिस्कस रोजा हिबिस्कस रोजा हिबिस्कस रोजा. हिबिस्कस रोझा किंवा त्याला दुसरं काय म्हणतात? सायनोसिस. काय म्हणायचं? सायनोसिस. हिबिस्कस रोझा किंवा सायनोसिस. सायनेन्सिक. हा. नेक्स्ट, जे फुल आहे त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? फ्लॉवर म्हणतो. आता याचा जो मेल पार्ट आहे, याचा जो पुल्लिंगी भाग आहे, मेल पार्ट, पुल्लिंगी भाग मराठीत आपण म्हणतो, त्याला काय म्हणायचं? पुमंग. बरोबर. काय म्हणायचं? पुमंग. पुमंग. आणि त्याला इंग्रजीत काय म्हणायचं? अँड्रोसियम. हा, अँड्रोसियम. बरोबर, अँड्रोसियम. फुलाचा जो पुल्लिंगी भाग आहे याला पुमंग, इंग्रजीमध्ये अँड्रोसियम असं म्हणतात. आणि या फुलाचा जो स्त्रीलिंगी भाग आहे त्याला काय म्हणायचं रे? जायांग. बरोबर. जायांग. पुल्लिंगी भाग आणि जायांग हा स्त्रीलिंगी भाग आहे. गाय. इंग्रजीत काय म्हणायचं? गायनोशियम. गायनोशियम. बरोबर. आता पुढचा प्रश्न. तुमच्यापैकी हे सगळं प्रश्न वहीमध्ये कुणी लिहून घेतलेत का रे, सुवाच्या हस्ताक्षरामध्ये? हो. हा, मग असं करा. कुणी लिहिलेत मला सांगा, नाव सांगा. सर ओमकार. म्हणजे सर ओमकार रनवरे. हा, ओंकार नवरे. शिवांजली, तुझा अक्षर चांगला आहे का? हो सर. ज्याचं अक्षर चांगलं आहे आणि ज्यांनी सर्व प्रश्न लिहिले त्यांना मी ग्रुपचा ऍडमिन करतो. कारण सर्वांनी ग्रुपवरती माहिती टाकण्यापेक्षा जास्त मग गोंधळ होतो. त्यापेक्षा एकाच विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमधला फोटो काढायचा आणि आपण जे शिकवले त्याचा फोटो टाकायचा. सर मी लिहिलेल्या प्रश्न उत्तर. तू सर्व लिहिले? हो. चालेल चालेल. तुम्ही असं करा बरं का, तुम्ही जे काय लिहिलेलं आहे ते माझ्या व्हॉट्सअपला टाका आणि ज्याचं अक्षर चांगलं आहे त्याला मी ग्रुपचा ऍडमिन करतो आणि तो पुन्हा रोजचे रोज आपलं शिकवलेलं आपल्या ग्रुपवर टाकेल. मला तुमचं अक्षर सांगते. ओके. पुढचा प्रश्न, म्यूट वाकून अनम्यूट आहे पहा. 106 क्रमांकाचा. ज्या बीचं दोन समान भाग होतात पहा, दोन सीड असतो, सीड बी, त्याचं 2 इक्वल पार्ट्स होतात, दोन समान भाग. त्यांना कोणत्या, त्या बीचा जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं? आता घेवडा आहे, घेवडा. डायकोटिलेडर. अगदी बरोबर. डायकोटिलेडन्स. कोटिलेड. यालाच मराठीत काय म्हणायचं रे? द्विदळवी. द्विदळवीय. द्विदलीय. ज्या बीचं दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणजे डायकोटिलेडन असं म्हणतात. बरोबर. नेक्स्ट, प्रकाश किरण हवेतील सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा ते प्रकाश किरण सर्व दिशेनं विखुरले जातात. ही जी नैसर्गिक घटना आहे या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट. प्रकाशाचे विकिरण. स्कॅटरिंग प्रकाशाचे विकिरण. सर, प्रकाशाचे विकिरण. आता काही जणांना असं वाटत असेल एवढं सर तुम्ही स्पीड मध्ये घेताय, आम्ही लिहून घेणं शक्य नाही. त्यांच्यासाठी आपण
1 तासानंतर युट्यूबचा व्हिडिओ टाकतो. तो व्हिडिओ पाहून प्रश्न व्यवस्थित तुम्ही लिहू शकता का नाही मला सांगा. तो व्हिडिओ मागे पुढे घेऊ शकता. हो सर. हो सर. त्यामुळे काय अडचण येणार नाही. प्रश्न आपला चालला होता, प्रकाश किरण हवेतील सूक्ष्म कणावर पडतात आणि ते प्रकाश किरण सर्व दिशेनं असं पसरले जातात, विखुरले जातात. ही जी नॅचरल घटना आहे, त्या घटनेला काय म्हणायचं? स्कॅटरिंग ऑफ लाईट. मराठीत काय म्हणायचं? प्रकाशाचे विकिरण. प्रकाशाचे विकिरण. बरोबर. प्रकाशाचे विकिरण. विकिरण. वन 108. एखाद्या वस्तूनं व्यापलेली जागा म्हणजे त्या वस्तूचे टिंबटिंब होय. आकारमान. आकार. आकारमान. म्हणजे स्पेस ऑक्युपाइड बाय एनी सबस्टन्स इट इज कॉल्ड. आकारमानाला इंग्रजीत काय म्हणायचं? एरिया. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. काय फरक रे? व्हॉल्यूम. 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 वस्तूनं व्यापलेली जागा. आता त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. घनता, त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? डेन्सिटी. 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 मग या घनतेचं एकक काय? काय? किलोग्राम पर मीटर क्यूब. आता घनतेचं आपलं सूत्र पाहिलं होतं काल आपण. मास अपॉन व्हॉल्यूम ना. वस्तुमान आकारमान यांचं जे गुणोत्तर आहे याला घनता म्हणतात. आता वस्तुमानाचं एकक हे किलोग्रॅम पण असतं आणि पर मीटर क्यूब. ग्रॅम सुद्धा असतं. ह्या दोन्हीपैकी एक असतं. आणि आकारमान हे घनमीटर मध्ये सुद्धा असू शकतं आणि घनसेमी मध्ये सुद्धा असू शकतं. तुम्हाला याच्यामध्ये एमकेएस, एसआय युनिट किंवा सीजीएस एकक हे जर झालं असेल तर आपण जर एमकेएस घेतलं तर किलोग्रॅम पर घनमीटर असं होणार पहा. आणि जर सीजीएस मध्ये घेतलं तर किलोग्रॅमचं छोटं एकक ग्रॅम आणि घनमीटरचं घन सेंटीमीटर. आता इथं पर्यावरण आपण ठरवायचं. किलोग्रॅम घनमीटर, ग्रॅम घनसेमी हे दोन पर्याय बरोबर असतील पहा घनतेच्या एककासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा द्रव्य द्रावकामध्ये पूर्णपणे मिसळते तेव्हा काय तयार होते? द्रावण. बरोबर, द्रावण. आता मला थोडं इंग्रजी शब्द पण सांगा. आपल्यातले बरेच विद्यार्थी सेमी इंग्रजी असतील. जे द्रावण तयार होते त्या द्रावणाला इंग्रजीत काय म्हणतात रे? सोल्युशन ना. सोल्युशन. आणि द्रव्य हो सर. द्रव्य आता आपण काय करूया, द्रावक जास्त प्रमाणात असतं ना. समजा द्रावक आपण पाणी घेतलं, वॉटर घेतलं आणि साखर हे द्रव्य घेतलं आणि त्याच्यापासून तयार होणारा सरबत किंवा आपण साखरेचं पाणी म्हणूया, हे काय झालं? द्रावण झालं. म्हणजे जे कमी प्रमाणात असतं त्याला द्रव्य, जास्त प्रमाणात असतं त्याला द्रावक, आणि त्या दोघांच्या पासून तयार होणारं जे फायनल आहे त्याला आपण द्रावण. मग ते सॉल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन अशी काहीतरी नाव आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांना ते माहित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सौंदर्य प्रसाधने माहित आहे काय? कशाला?
अरे मराठीत काय म्हणायचं सौंदर्य इंग्रजीमध्ये सौंदर्य प्रसाधन कॉस्मेटिक. हा बरोबर. आता या सौंदर्य प्रसाधनामध्ये कोणत्या प्रकारची मृदा मृदा म्हणजे माती वापरली जाते? मुलतानी मृदा सर. मुलतानी. मुलतानी मृदा. मुलतानी माती आपण म्हणतो मुलतानी मृदा. या मुलतानी मातीमध्ये मला वाटते गुलाब पाणी का काहीतरी मिक्स करून चेहऱ्यावर लेप दिला जातो ना? नेक्स्ट 112 मृदेला हवा तसा आकार देता येतो. जी माती आहे त्याला हवा तसा आकार देता येतो. आपण मातीपासून लहानपणी अनेक प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत. अगदी मातीपासून तुम्ही लहान लहान गोळ्या बनवलेल्या असतील किंवा मातीपासून काय काय बनवलेलं आहे रे? गणपती बाप्पा. गणपती, प्राणी, पक्षी, बैल. बरोबर आहे, बैल सुद्धा बनवतात. मग या मृदेला हवा तसा आकार देता येतो आपल्याला. या मातीला आपल्याला हवा तसा आकार देता येतो. मग हा जो मातीचा गुणधर्म आहे त्याला काय म्हणायचं रे? मृदेला हवा तसा आकार देण्याचा जो गुणधर्म आहे या मातीच्या गुणधर्माला काय म्हणायचं? झालाय का हा शब्द कधी? आकार्यता. मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता असे म्हणतात. नेक्स्ट डेन्मार्कचा शास्त्रज्ञ आहे पा. आपला जसं इंडिया आहे तसा दुसरा एक देश कोणता? डेन्मार्क. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ टिंबटिंब याने हायड्रोजन आयनाच्या संहतीवर आधारित पीएच म्हणजे त्याला आपण सामू म्हणतो ही संकल्पना मांडली. कोण तो डेन्मार्कचा शास्त्रज्ञ? त्याने जे हायड्रोजनचे आयन आहेत सोरेनसन. सर सोरेनसन. या हायड्रोजन आयनच्या संहतीवर आधारित पीएच सामू. आता प्रत्येक प्रकारच्या मातीचा वगैरे सामू मोजला जातो. त्याच्यामध्ये हायड्रोजन आयनांची संहती किती प्रमाणामध्ये आहे याला आपण सामू म्हणतो. ही संकल्पना मांडणारा डेन्मार्कचा शास्त्रज्ञ काय नाव सांगितलं? सोरेनसन. बरोबर, सोरेनसन. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे, हवेतील कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्यानं वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला काय म्हणायचं? फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस मराठीत काय म्हटलं? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. आता यासाठी जमिनीतील पाणी, पोषक तत्व, हवेतील कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग करून वनस्पती हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश याचा वापर करतात आणि वनस्पती आपल्या पानामध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस असं म्हणतो. किंवा प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते असा प्रश्न जरी विचारला तर मला कार्बन डायऑक्साईड हे उत्तर देणार. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. पानावरील आता तुम्हाला ते पहिला पण काय काय जणांना मिळाले असतील त्याला सूक्ष्म निरीक्षण करावं लागतं. पानावर
काही छिद्र असतात बघा, छिद्र. हो हो सर. या पानावरच्या छोट्या छोट्या छिद्रांना काय म्हणतात? पर्णरंध्रे. पर्णरंध्रे. रंध्रे, बरोबर. आता या पर्णरंध्राला इंग्रजीत काय म्हणतात? पानावरील जी छोटी छोटी छिद्र असतात फोर्स. या छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात. नाही, दुसरा शब्द आहे. झालाय का शब्द कधी? स्टोमाटा. नेक्स्ट 116. पचनातून तयार होणारे विद्राव्य रक्तात शोषले जाते, या क्रियेला काय म्हणतात? डायजेशन झाल्यानंतरचे जे विद्राव्य आहे ते रक्तात ऍब्सॉर्ब होतं पासून, या क्रियेला काय म्हणतात? पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाते, या क्रियेला काय म्हणतात? ऍब्सॉर्प्शन. बरोबर. काय म्हणायचं? ऍब्सॉर्प्शन. शोषण असं मराठीत म्हणजे ऍब्सॉर्प्शन. नेक्स्ट. काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी असे दोन्हीवर अवलंबून असतात. अशा प्राण्यांना काय म्हणायचं? स्वावलंबी. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी असे दोन्हीवर अवलंबून असतात. अशा प्राण्यांना काय म्हणतात? परावलंबी. आता उदाहरण माणूस आहे. मिश्राहारी सर. मिश्राहारी प्राणी म्हणतात. आणि मिश्राहारी प्राण्यांना इंग्रजीत काय म्हणतात? ओमनिवारस. ओमनिवोरस. बरोबर. नेक्स्ट. आता MKS चा लॉंग फॉर्म काय माहिती आहे का तुम्हाला? आणि CGS. सर MKS चा फुल फॉर्म मीटर किलोग्राम पर सेकंद. आता वस्तुमान त्यानंतर लांबी आणि वेळ, लक्षात घ्या. लांबी, वस्तुमान, वेळ. आता लांबी सर्वसाधारणपणे मीटर एककामध्ये मोजली जाते. वस्तुमान हे किलोग्रॅम या एककामध्ये मोजलं जातं आणि वेळ ही सेकंद या एककामध्ये मोजली जाते. मीटरचं जे छोटे एकक आहे ते सेंटीमीटर आहे. अरे कोणाचा आवाज येतोय? किलोग्रामचं छोटं एकक कोणतं? ग्रॅम. आणि सेकंद हे दोन्हीकडचे एकक लक्षात ठेवा. यात मिनिट, तास असं लक्षात ठेवा. आता ह्या M चा अर्थ बघा, आता हिरव्या पेनाने लिहितो म्हणजे लक्ष देईल. MKS मधल्या M चा अर्थ मीटर, या K चा अर्थ किलोग्रॅम आणि या S चा अर्थ सेकंद. मीटर, किलोग्रॅम, सेकंद, MKS. आता CGS मध्ये C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम, सेकंद. आता सांगा पुन्हा MKS म्हणजे काय? मीटर, किलोग्रॅम, सेकंद.
मीटर किलोग्रॅम सेकंद. म्हणजे लांबी, वस्तुमान आणि वेळेची एकक अशी, आणि सीजीएस म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. सर आवाज येत नाही. एक मिनिट इथेच करतोय. हा, आता बघा प्रश्न असा आहे, एमकेएस व सीजीएस पद्धत याचा अर्थ काय? सेकंद. सेकंद. एमकेएस व सीजीएस पद्धतीमध्ये वेळ ही सेकंद या एककामध्ये मोजली जाते. बरोबर. 119 चा प्रश्न आहे पहा. चाल या राशीचं एमकेएस एकक कोणतं? चाल. चालला आपण इंग्रजीत काय म्हणतो रे? स्पीड. What is MKS unit of speed? आता पहिल्यांदा कोणतंही एकक काढण्यापूर्वी सूत्र माहित पाहिजे बरं का. आता साधारणतः आपण वेग बरोबर काय घेतो रे? अंतर भागिले वेळ असं सूत्र घेतो. आणि मग अंतराचं एमकेएस एकक कोणतं? मीटर. आणि वेळेचं एमकेएस एकक कोणतं? सेकंद. मग चालीचं एकक तयार झालं, मीटर पर सेकंद. चालीचं जे एकक आहे तेच वेगाचं एकक आहे. वेगाला आपण वेलोसिटी म्हणतो आणि चालला स्पीड म्हणतो. चाल आणि वेग यांच्यामध्ये फक्त दिशेचा फरक आहे. एका ठराविक दिशेनं एकक कालावधीमध्ये कापलेलं जे अंतर आहे त्याला चाल असे म्हणतात. बरं, इथं एकक फक्त महत्वाचं आहे. चाल आणि वेग काढण्याचे एकक अंतर भागिले वेळ. अंतराचं एमकेएस एकक मीटर, वेळेचं एमकेएस एकक सेकंद. पण चाल आणि वेग यांचं एमकेएस एकक कोणतं? मीटर पर सेकंद. आणि हे जर तुम्हाला सीजीएस एकक विचारलं असतं तर काय आलं असतं रे? चाल आणि वेग यांचं मीटरच्या जागेवर सेंटीमीटर. सेंटीमीटर पर सेकंद. हा, चाल आणि वेग यांचं एमकेएस एकक मीटर पर सेकंद आणि सीजीएस जे युनिट आहे ते सेंटीमीटर पर सेकंद. नेक्स्ट, विस्थापन. विस्थापन म्हणजे माहिती आहे काय? डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण इंग्रजीत. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारचं अंतर असतं, परंतु ठराविक दिशेनं कापलेलं अंतर जे आहे त्याला आपण विस्थापन म्हणतो. आणि एका ठराविक दिशेनं कापलेलं अंतर आणि हे अंतर कापण्यासाठी लागणारा जो वेळ आहे या गुणोत्तराला काय म्हणायचं? एका ठराविक दिशेनं कापलेलं अंतर आणि वेळ हे मगासारखंच आहे. मगाशी आपण चाल शब्द घेतला होता, आता वेग असा शब्द घ्यायचा. विस्थापन म्हणजे एका ठराविक दिशेनं कापलेलं अंतर, त्याला आपण विस्थापन म्हणतो. म्हणजे विस्थापन हे एक प्रकारचं अंतरच आहे. म्हणजे अंतर छेद वेळ याला आपण वेग असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेग बदलाचा दर याला काय म्हणायचं? वेग बदलाचा दर याचा अर्थ वेग आणि वेळ हे गुणोत्तर, याला काय म्हणायचं? किंवा वेग बदल म्हणूया बरोबर, वेग बदल भागिले वेळ. म्हणजे उदाहरणार्थ आपली टू व्हीलर गाडी आहे, सुरुवातीला 20 किलोमीटर हा वेग होता. पुन्हा काय झाला? हळूहळू मी वेग वाढवला, गाडीचा वेग झाला 60 किलोमीटर प्रति तास. मग आता जो नंतरचा वेग आहे त्याला कॅपिटल व्ही म्हटलं आणि सुरुवातीचा जो वेग आहे त्याला स्मॉल यू म्हटलं. आता वेग बदल काय झाला? फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड आणि डिवाइडेड बाय कालावधी टी. अंतिम वेग वजा आरंभीचा वेग त्याला वेग बदल म्हणायचं आणि त्याला कालावधीनं भागलं तर हे जे सूत्र आहे त्याला काय म्हणायचं? ऍक्सलरेशन.
झालंय का शब्द कधी ऍक्सलरेशन? हो. हा, मग ऍक्सलरेशन काय माहिती? हो सर. त्वरण. काय म्हणायचं ऍक्सलरेशनला? त्वरण. त्वरण. वेग बदलाच्या दराला त्वरण असे म्हणतात. या ठिकाणी आपण सूत्र तयार केलेलं आहे कोणतं? वेग बदलाचा दर भागिले कालावधी बरोबर त्वरण. आता इथं जर तिरकस गुणाकार केला का नाही तर ए आणि टी चा गुणाकार AT होणार आणि वजा यू तिकडे गेल्यावर यू अधिक होणार आणि वरचं प्लस AT. झाले का तुम्हाला हे गतिविषयक समीकरण कधी रे? व्ही बरोबर यू प्लस AT. व्ही इक्वल टू यू प्लस AT. व्ही म्हणजे काय? अंतिम वेग. यू म्हणजे सुरुवातीचा वेग. ए म्हणजे त्वरण आणि टी म्हणजे काय? कालावधी. हे होईल तुम्हाला व्ह्यू मध्ये वगैरे असेल. बर, आता पुढचा क्वेश्चन पहा. 1 2 2. त्वरण मगाशी झालेलं ऍक्सलरेशन याच ही सदिश राशी आहे त्याचं एकक कोणतं येणार? युनिट. ऍक्सलरेशनचं युनिट. सूत्र सांगितलं ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम. आता वेगातील बदल म्हणजे तो वेगच आला. आता वेगाची एकक तर आपल्याला सर्वांना माहितच आहेत. मीटर प्रति सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद. त्याला एस ने भागायचे पुन्हा कारण वेळेचे एकक एस एक आहे सेकंद. मीटर पर सेकंद स्क्वेअर किंवा दुसरं काय सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. बरोबर ना? हो सर. त्वरणाचं जे SI एकक आहे ऍक्सलरेशनचं जे SI किंवा MKS युनिट आहे ते मीटर पर सेकंद वर्ग किंवा या ऍक्सलरेशनचं जे CGS युनिट आहे ते सेंटीमीटर पर सेकंद वर्ग. बघा युनिट फार महत्वाचे आहेत. अगदी तुमच्या ज्या प्रश्नमंजुषा स्पर्धा असतात का तुमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा याच्यामध्ये या बोला ना. काल झाले आमच्या शाळेत. हा, मग विज्ञानच्याच झाल्या का? हो, महात्मा गांधी. कोणती शाळा तुमची? महात्मा गांधी विद्यालय दहिवडी. तुम्हाला याचा फार फायदा होईल पहा. आता बल आहे बघा पुढचा प्रश्न 123 चा. बलाला इंग्रजीत काय म्हणतात रे? फोर्स. मग या बलाचं MKS युनिट कोणतं? बलाचं MKS युनिट कोणतं? कोण सांगते? एका पण विद्यार्थ्याला माहित नाही. मला सर आयझॅक न्यूटन हा शास्त्रज्ञ माहित आहे का रे? न्यूटन शास्त्रज्ञ माहित आहे का? हो सर. बलाचं MKS युनिट कोणतं? न्यूटन. N. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कार्य त्याला इंग्रजीत काय म्हणतो आपण? वर्क. वर्क. बरोबर. कार्य. कार्याचं SI एकक कोणतं? जसं मग सांगितलं बलाचं MKS एकक न्यूटन तसं बलाचं CGS एकक डायन होतं बरं का? मी ते सांगायचं राहिलं. बलाचं MKS एकक न्यूटन आणि या बलाचं CGS एकक डायन. आता आपण कार्य पाहतोय वर्क डन. कार्य म्हणजे काय? कोण सांगते?
एखाद्या वस्तूवर जर बल लावलं आणि बलाच्या दिशेनं जर त्या वस्तूचं काय झालं, विस्थापन. विस्थापन. तर त्या ठिकाणी कार्य झालं असं म्हणतात. एक मोठा दगड आहे, आपण ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण कितीही प्रयत्न केल्यानंतर किंवा त्या दगडावर कितीही फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणजे आपण कष्ट भरपूर केलेला आहे तो दगड हलवण्यासाठी, परंतु त्याचं विस्थापन होत नाही. अशा ठिकाणी कार्य शून्य असतं पहा. मात्र एखाद्या दगडाला आपण हलवलं आणि त्या ठिकाणी पुढं दगड गेला तर विस्थापन झालं, त्या ठिकाणी कार्य झालं. मग कार्य काढण्याचं सूत्र काय, तर बल गुणिले विस्थापन. आता बलाचे एकक तर सगळ्यांना माहितच आहे, न्यूटन, आणि विस्थापनाचे एकक माहितच आहे, मीटर. म्हणजे न्यूटन डॉट मीटर असं कार्याचं एसआय एकक आहे. एसआय किंवा त्याला आपण एमकेएस युनिट म्हणतो. आणि याला दुसरं नाव काय आहे माहित आहे तुम्हाला? न्यूटन पर मीटरला जूल. म्हणजे कार्याचं जे एसआय एकक आहे त्याला जूल पण म्हणतात आणि न्यूटन डॉट मीटर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यालाच पॅरलल दुसरा शब्द आहे बघा, याची सीजीएस एकक सांगा मग. सीजीएस ह्याच कार्याच. सर मी सांगू का? हा सांग. बरोबर, अर्ग. किंवा त्याला दुसरं नाव, न्यूटनच्या जागेवर आपण डाइन घेतलं, DYNA डाइन, आणि मीटरच्या जागेवर काय घेतलं, सेंटीमीटर. सेंटीमीटर घेतलं. सेंटीमीटर. म्हणजे अर्ग किंवा डाइन डॉट सेकंद सेंटीमीटर अशी या कार्याची सीजीएस पद्धतीतील काय आहेत, एकक आहेत. नेक्स्ट 125 आता झाला. 126 पहा. ज्या पदार्थातून उष्णता सहज वाहून नेली जाते त्या पदार्थांना काय म्हणतात? सुवाहक पदार्थ. सुवाहक बरोबर. पदार्थ. इंग्रजीत काय म्हणायचं? कंडक्टर ऑफ हीट. बरोबर. उदाहरणार्थ लोखंडी जी सळी आहे ती जर एका बाजूला तापवली तर हळूहळू काय होतं, ती सळई तुमच्या लाल जो होतं. थंड भाग आहे त्या सळईचा त्या भागाकडे ती उष्णता हळूहळू वाहून नेली जाते. त्याला आपण उष्णतेचं सुवाहक असं म्हणतो. गुड कंडक्टर ऑफ हीट असं सुद्धा म्हटलं जातं पहा. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना टिंबटिंब साली केलेली आहे. भारत सरकारने पूर आयोगाची स्थापना सांगा किती साली केलेली आहे? सर 2005. नाही. सर 1976. 1975. 1976 सर. 1976 बरोबर आहे. ओके. 1976. आज आपण 5वी 6वी 7वी अशा 3 वर्गामध्ये जो सामान्य विज्ञानाचा जो सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे ते घेतलं. उद्या तासाला आपलं हे सर्व प्रश्न, आता उद्या आपल्याला तास मला वाटतं घेता येणारच नाही, कारण उद्या 15 ऑगस्ट आहे, सर्वांना फार लवकर जावं लागणार आहे. त्यामुळे उद्याचे दिवस आपण सुट्टीच घेऊया आणि राहिलेला प्रश्न परवा संपवूया. आज सुद्धा खडकवायला जायचं आहे, त्यामुळे आता बस करूया. 50 मिनिटं तास घेणार आहोत. आज 55 मिनिट झाले. ओके, बाय. बाय. बाय.